नमस्कार मैत्रिणींनो, आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत. आपण आज इथे खूप सारं गाजर, ढोबळी, कोबी सर्व मी किसून घेतलेलं आहे. ढोबळी कापून घेतलेली आहे आणि 10-12 मिरच्या, कारण खूप मोमोज बनवायचे आहेत. 10-12 हिरवी मिरची कटिंग करून घेतलेली आहे. लसूण पण कट केलेला आहे, छोटे छोटे तुकडे. थोडी मिरी पावडर घेतलेली आहे आणि अद्रक पण किसून घेतलेला आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे. चला तर आता बनवण्यासाठी घेऊया. थोडंसं तेल टाकून घेते, कारण त्याचं कच्चं पण निघालं पाहिजे भाज्यांचं, मग मोमोज छान लागतात. हिरवी मिरची टाकून घेऊया. लसूण, अद्रक आणि थोडासा कांदा पण घेतलेला आहे बारीक चिरून. असे खूप सारे मोमोज बनवायचे आहेत. कांदा टाकून दिलेला आहे परतण्यासाठी. कोबी टाकून देऊया. ढोबळी चिरलेली टाकून देऊया. सर्व बाजूने हलवून घेऊया. आता गाजर टाकून देऊया त्यामध्ये. आता अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे. आज आमची मोमोज पार्टी आहे, म्हणून खूप सारे मोमोज बनवलेले आहेत. मिरी पावडर टाकून दिलेली आहे. अशा प्रकारे आपली मोमोजमध्ये टाकण्यासाठी भाजी तयार झालेली आहे. आता झाकण ठेवून देऊया आपण 1 मिनिट. तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे मोमोज बनवण्यासाठी. झाकण ठेवून देऊया 5 मिनिटे. भाजी थंड करून घेऊया. बाउलमध्ये टाकून देते भाजी थंड होण्यासाठी. भाजी थंड झाली आहे. आता मोमोज करण्यासाठी घेऊया. पीठ बघूया आपलं. मस्त मऊ झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून घेऊया अशा प्रकारे. आता एक एक गोळा घेऊन आपण पोळपाटावर लाटून घेऊया. लाटल्याच्या नंतर आपण ग्लासाने गोल आकार करून घेऊया, कारण छोटीच बनवायची आहेत मोमोज आपल्याला. तर त्यावरती भाजी टाकून दिलेली आहे.
मस्त झालेला आहे ना मोमोज. वाव, खूप छान झालेला आहे मोमोज. अशा प्रकारे आपण सर्व मोमोज तयार करून घेणार आहोत. खूप सारे मोमोज तयार केलेले आहेत बघा. आता उकडण्यासाठी ठेवूया आपण. इथे मोठं पातेलं ठेवलं आहे, त्यावरती चाळणी ठेवलेली आहे. तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला, म्हणजे आपले मोमोज चिकटणार नाहीत. तर सर्व उकडण्यासाठी ठेवलेले आहेत मोमोज. 10 ते 15 मिनिटे आपण उकडून घेणार आहोत. झाकण ठेवलेलं आहे वरती. पुन्हा एकदा आपले राहिलेल्या पिठाचे आपण मोमोज बनवून घेतोय. बघा किती छान झालेले आहेत मोमोज. एक बारी उकडून झालेले आहे. बघा किती छान उकडून झालेले आहेत आपले मोमोज. अशा प्रकारे आपले सर्व मोमोज तयार झालेले आहेत. टोमॅटो केचप, हिरवी चटणी, मस्त लागतात मोमोज त्याबरोबर. जर तुम्हाला माझे मोमोज जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करत राहा.